तर आज सकाळी उठल्याबरोबर पर्यंत जेवण करून घेतलं, कारण की आज काय कामाचं नियोजन नाही, त्यामुळे निवांत होतो आज आपण. तर आपण कालच्या कामावर गेलतो, इथे एक फुट लाईट चेंज करायचे, त्यावेळेसाठी आलो मी इथं. घरी गेल्या पर्यंत आपण एक फुट लाईट चेंज करून घेतली. फुट लाईट चेंज करून घरी आलतो. आता निवांत आहे म्हणलं, काय काम नाही आपल्याला. पण एवढ्याच आपल्याला मित्रांनी फोन केला, ये म्हणला घरी फॅनचा जरा मेंटेनन्स आहे, तेवढं करून जा. मग तिथं जाऊन पर्यंत फॅनचा मेंटेनन्स केला. तिथून आलो घरी, आता काय निवांतच आपण, त्यामुळे निवांत झोपत म्हणलं, आज काय काम नाही दिवसभर. पण मग घरी मी निवांत झोपलो होतो, तर तेवढा अजून एक मित्राचा फोन आला की आपल्याला जायचं म्हणलं अक्कलकोटला, तयार रूम बस मला जाऊ लगेच. मित्राची वाट बघून मी आपल्या पल्सरवर बसलो होतो. तरी आपण आरसा बसलेलं काल, कसं वाटतं काय ना कमेंट करून नक्की सांगा. आणि आरसा फोल्ड पण होतंय मागं मोरी, कसा पण ऍडजस्ट होतंय. तर मी आणि माझा मित्र विवेक दोघं जण निघालो अक्कलकोटला. जाताना पण तेल टाकून घेतलं बुलेट मध्ये. तर बरोबर 2 वाजता आपण सोलापूरच्या आसपास आलतो. अक्कलकोटला जाताना आपल्याला एवढं मोठं सब स्टेशन दिसलंय की आजपर्यंत आपण कधी बघितलं नव्हतं एवढं मोठं सब स्टेशन आहे. अक्कलकोट मध्ये आपण गेलो तर आज शनिवार होता, तरी पण इतकी गर्दी होती, गाड्या सहित जायला जागा नव्हती. आलो पार्किंगला, गाडी बिडी लावून घेतली पार्किंगला. तिथून चप्पल सोडल्या आणि निघालो दर्शनासाठी. आतमध्ये येऊन बघितलं तर आतमध्ये काय एवढी गर्दी नव्हती, खास बाहेर गाड्या लावायची जागा नव्हती, एवढी गर्दी होती. आतमध्ये आलो आपण दर्शन करण्यासाठी, तर इथं भयंकर गर्दी होती. गर्दीत करून पण आपलं दर्शन मात्र एक नंबर झाले. दर्शन करून बाहेर आले की प्रसाद घेतला पहिल्यांदा आपण. प्रसाद घेऊन निवांत जाऊन बसलो. विवेकला म्हणलं गाडी आण, जाऊ म्हणलं गावाकडे. आता विवेक आला बुलेट घेऊन, निघायचं आपल्या इथं गावाकडे. पार्किंगला काय गर्दी नाही, पण बाहेर लय गर्दी होती. जाताना ह्या वाटेने कसलीच गर्दी नाही, पण सकाळी येताना फुल जाम होतं इथे सगळं. बरोबर 3:45 वाजता आपण निघालो घराकडे. जाताना भूक लागली होती, त्यामुळे नाश्ता करायला थांबलो आपण. नाश्ता करायला थांबलो होतो, बैल तर काय इथं फॅनच्या रोला डायरेक्ट बल्ब लावली होती. काय विषय काय कळलाच नाही मला. तर इथं आपण मागवली मिसळ पाव, नातकुळा मिसळ पाव होता, खाऊन घेतला. आणि खायची झाली चहा मागविला, चहा पिऊन घेतला. नाश्ता करून बाहेर आला तर पाऊस चालू झाला. विवेकला म्हणलं काय विषय झाला, तर फुल पाऊस आहे म्हणला. निघाला आपण गावाकडे. तसं तर विवेक मला पाऊस नाही, मोरे बैल नुसतं काय दिसणं गेलं, एवढा पाऊस आहे मोरे. पाऊस लय चालला होता, त्यामुळे या गाडी थांबला होता आपण. बुलेटच्या सायलेन्सर म्हणून दूर निघाला होता, इतकं गरम झालं. पाऊस थांबला की आम्ही निघायला चालू केलं. आम्ही निघलो पाऊस पण येतोय. आतापर्यंत वाटत 3 वेळेस थांबलो आणि 3 वेळेस पाऊस आलाय. फुल भिजला तरी पण तसंच भिजत घराकडे आला, व्याकार भिजला होता. आणि माझा मागणं शर्ट इतका घाण झालता का नाही, व्याकार अवस्था झाला. दाखवत तुम्हाला मागणं सगळ्यात चिखल उडलाय बुलेटच्या ह्याच्यामुळे, व्याकार झालाय शर्ट. आजचा व्लॉग कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग जर आवडला तर लाईक करून घ्या, जाताना फॉलो करा आपल्याला.